मित्रांनो, हे मागे बघू शकतो तुम्ही टोळ कांद्याचे जे फुलं आहे, गोंडे ते आपण खुडून टाकलेले आहे. टोळ कांदा आपण कोणत्या स्टेजमध्ये खुडत असतो, तर जेव्हा तो अर्धवट सुकतो किंवा वाळतो, त्यातलं बी आपल्याला दिसायला लागतं काळं थोडंसं, तेव्हा आपण तो खुडत असतो. पूर्णतः 100% वाळल्यानंतर आपण तो खुडत नाही, कारण 100% जर तो वाळला तर त्यातलं बी हे हवेच्या झोतामुळेच जमिनीमध्ये किंवा शेतामध्ये आपल्या पडू शकतं. त्यामुळे तो जेव्हा अर्धवट सुकतो तेव्हा आपण तो तोडत असतो. त्यानंतरही आपल्याला तो वाळवावा लागतो, कारण तो अर्धवट सुकलेला असतो. हे तोडत असताना यात बरेचसे जे फुलं आहे ते हिरवे येतात. म्हणजे हे बघू शकतो मी, हे असे फुलं, हिरवे फुलं आपल्याला तोडावं लागतात. हे हिरवे फुलं जर 12 ते 24 तास जर एकावरती एक राहिले, तर ते काळे पडतात. त्यातलं बी हे खराब होऊ शकतं. तसेच आजूबाजूच्या गोंड्यांनाही, आजूबाजूच्या फुलांनाही हे फुलं खराब करू शकतात आणि त्यामुळे त्यातलं बीही खराब होऊ शकतं. आता हे बी जेव्हा खराब होतं, तेव्हा त्याचं जर्मिनेशन चांगलं नाही होत. जर्मिनेशन म्हणजे उगवण क्षमता. उगवण क्षमता चांगली नसल्यामुळं आपल्याला बाजारभावामध्ये त्याचा भावही चांगला मिळत नाही. तिथे आपल्याला फटका खावा लागतो. त्यामुळं जेव्हा आपण गोंडे खुडत असतो, तेव्हा ते पूर्णतः चांगल्या पद्धतीने वाळता येणं, सुकता येणं याची आपल्याला काळजी घ्यावी लागत असते. त्यानंतरच आपण हे योग्य प्रक्रिया करून महिन्यातून आपण काढू शकतो. जर आपण ते तसेच ठेवले आणि जर ते खराब झाले, तर त्याचा पूर्णतः फटका आपल्याला बाजारभावात मिळत असतो. त्यामुळं तुम्ही जर गोंडे काढत असतात आणि सुकत असाल, तर ते चांगल्या पद्धतीने पूर्णतः 100% सुकता येण्याची काळजी घ्या. सोबतच ते सकाळ, संध्याकाळ 2 टाईम त्याची आलटून-पालटून म्हणजे आलटून-पालटून खालीवरती ते आपल्याला करावं लागतात. अदरवाईज जे हिरवे फुलं आहे ते खालीच राहतात. त्यामध्ये जास्त प्रमाणात हीट असते आणि त्यामुळं फुलं खराब होऊ शकतात. तुम्ही टोळ कांदा लावताय का? कमेंटमध्ये नक्की सांगा.